In first part we will see in detail about an industry. So in second part we will see the commerce and related concept. Commerce is that aspect of business activity which is concerned with the distribution of good and service produced by the industry. कॉमर्समध्ये ज्या काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज होतात त्या कशा रिलेटेड होतात, तर जे काही इंडस्ट्रीमध्ये गुड्स फॉर्म झालेले आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन थ्रू कॉमर्समध्ये होतं. तर कॉमर्स सर्व ॲज अन व्हॅल्युएबल लिंक बिटवीन द प्रोड्युसर अँड कन्झ्युमर. कॉमर्स ही प्रोड्युसर अँड कन्झ्युमरमधली व्हॅल्युएबल लिंक आहे. सो कॉमर्स कन्सर्न मेनली 3 वर्ड, that is sale, marketing and profit. Hence, the commerce is primarily concerned with the establishment of contact between producer and seller through trade. The passage of good and service from the producer to the customer is beset with the many hindrances or the problem, some of which are under. So, before starting this point, we understand in the commerce different activity was done, mainly trade. In that trade buying and selling was done. So in एका इंडस्ट्रीला ज्याने इंडस्ट्री चालू केली आहे त्याच्यामध्ये डिफरंट प्रोडक्ट आहे, त्याला त्याचा प्रोडक्ट मार्केट करायसाठी सेल करायसाठी डिफरंट प्रॉब्लेम्स येतात. ते प्रॉब्लेम्स कॉमर्समुळे सॉल्व केले जातात. तर ते कुठचे प्रॉब्लेम्स असतात की बिझनेस स्टार्ट करण्यानंतर फेस करावे लागतात. तर ते प्रॉब्लेम्स आपण फर्स्ट वन बाय वन पाहूया. त्याला हिंड्रन्सेस ऑफ कॉमर्स असं म्हणतात किंवा बिझनेस हिंड्रन्सेस असं म्हणतात. सो हिंड्रन्सेस इज नथिंग बट ऑब्स्टॅकल्स ऑर किंवा आपण म्हणू शकतो अडथळे. तर फर्स्ट इज पर्सन. The basic problem faced by the producer is to establish contact and communication with the person who need the good produced by him at the fair price. म्हणजे जे काही प्रोड्युसरने गुड्स बनवलेले आहेत ते गुड्स ज्या पर्सनला त्या गुड्सची गरज आहे त्याच्यापर्यंत कमी पैशामध्ये किंवा जी काही प्राईस आहे त्या पैशामध्ये पोचवण्याचं काम हे कुठून होतं, तर डिफरंट पर्सनमुळे होतं. तर जे काही लॅकिंग आहे प्रोड्युसरपासून त्या फायनल एंड कन्झ्युमरपर्यंत होतं, ते लॅकिंग कोण कवर करतं, तर कॉमर्स. द कॉमर्स इज कन्सर्न विथ द इस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन प्रोड्युसर अँड सेलर थ्रू ट्रेड. तर कॉमर्स अशी लिंक इस्टॅब्लिश करतं प्रोड्युसरपासून आणि ज्याला ते घ्यायचं आहे मीन्स सेलरपर्यंत बाय ट्रेडिंग म्हणजे सेलिंग एक्सचेंज त्याच्या थ्रू. द ट्रेड इज द न्यूक्लियस ऑफ कॉमर्स. म्हणून ट्रेड हा बेसिक कन्सेप्ट आहे कॉमर्सचा. ट्रेडमध्ये काय केलं जातं, तर ज्या इंडस्ट्रीमध्ये कॉमर्समध्ये ज्या इंडस्ट्रीमध्ये डिफरंट प्रोडक्ट फॉर्म होतात, कॉमर्स काय करतं, तर त्या इंडस्ट्रीकडून ते जे काही प्रोडक्ट आहेत ते बाय करतं आणि पर्सन जे काही अवेलेबल असतात किंवा जो काही कॉन्टॅक्ट असतो पर्सनचा ज्यांना गरज आहे ते गरज ज्यांना आहे त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं काम करतं बाय बाईंग अँड सेलिंग ऑफ दॅट गुड्स. सेकंड इज exchange. Hindrance of exchange. The goods produced by various industries are exchanged by them for money, which is the common and acceptable medium of exchange. जे काही गुड्स तयार झालेले आहेत ते डिफरंट इंडस्ट्रीमध्ये एक्सचेंज केले जातात. हे गुड्स घ्या आणि आम्हाला तेवढा पैसा द्या, बाय देम फॉर मनी, पैशासाठी. सो बट द मेजर प्रॉब्लेम इज टू सेटल द मोड ऑफ पेमेंट ॲज ऑल्सो व्हेन अँड वेअर इट विल बी डन. पण ह्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय असतो, तर जे काही पेमेंट आहे ते कसं करावं, कधी करावं,
त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. दिस प्रॉब्लेम ऑफ एक्सचेंज हिंड्रन्स इज सॉल्व बाय द कॉमर्स. हा प्रॉब्लेम जो काही आहे तो कॉमर्समध्ये सॉल्व केला जातो बाय मीन्स ऑफ सर्विस रेंडर बाय बँक्स अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. हा कशा थ्रू सॉल्व केला जातो? ज्या काही बँक्स आहेत किंवा अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्या थ्रू. म्हणजे बँकमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात आणि ते सेफली दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून तुम्हाला जो काही एक्सचेंज फॅसिलिटी आहे तो कव्हरअप केला जातो. नेक्स्ट इज ॲन प्लेस. सो place is a main hindrance in the business. The producer has to send his good to the consumer situated far and near. जे काही प्रोड्यूस केलेले गुड्स आहेत त्या जर तुम्ही त्यांच्यापर्यंत त्यांच्या घरी किंवा त्या जे राहत आहेत त्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळपास जर तुम्ही अवेलेबल करून गेले तर तुमचा बिझनेस जो काय आहे तो फास्ट ग्रोईंग होऊ शकतो. सो कॉमर्स overcome his hindrance by providing various means of transportation of goods by rail, road, water or air safely and economical from the place of production to the place of consumption. म्हणजे ज्या इंडस्ट्रीमध्ये एखादी गोष्ट फॉर्म होते त्या इंडस्ट्रीपासून ते ज्या कन्झ्युमरपर्यंत पाहिजे ते ट्रान्सपोर्ट थ्रू आपण अवेलेबल देऊ शकतो. तर कॉमर्स काय करतं तर ते जे ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी आहे ती देतं बाय रोड और रेल और वॉटर और बाय एअर बाय सेफली अँड इकॉनॉमिकल फॉर्म. सो बिझनेस वाढायसाठी मदत होते. The transport agencies such as railways, airlines, shipping company, public carriers, etc. are all commercial undertaking. मग ह्याच्यासाठी डिफरंट टाईप्स ऑफ ट्रान्सपोर्ट एजन्सीज आहेत त्या काम करतात. फॉर एक्झाम्पल रेल्वेज किंवा एअरलाईन्स किंवा शिपिंग कंपनी ज्या आहेत त्या. नेक्स्ट इज ॲन टाईम. हिंड्रन्स ऑफ टाईम. द गुड आर प्रोड्यूस इन द अँटिसिपेशन ऑफ डिमांड. म्हणजे जशी डिमांड असेल तसे ते गुड्स फॉर्म होतात. इट बिकम नेसेसरी टू मेक suitable arrangement for their storage so that it can be made available as and when needed by the consumer. जेव्हा त्याला कन्झ्युमरला एखाद्या प्रोडक्टची गरज आहे तेव्हा तो त्याच्या वेळेनुसार अवेलेबल झाला पाहिजे. सो त्यासाठी प्रत्येक प्रोड्युसरला प्रॉब्लेम येतो कारण गुड जशी काही मागणी आहे त्याच्यापासून तयार होतात. पण कधी मागणी कमी असेल तर त्यावेळेस गुड प्रोड्यूस नाही झाले तर ज्या कन्झ्युमरला ते हवे तेव्हा त्याला भेटत नाही. मग तेव्हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. मग त्याच्यासाठी काय केलेले आहे तर कॉमर्स सॉल्व दिस प्रॉब्लेम. द वेअरहाऊसिंग इज ॲन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ कॉमर्स. वेअरहाऊसिंग मीन्स वेअरहाऊसिंग इज नथिंग बट स्टोरेज ऑफ गुड्स. The institution and agency providing warehousing facilities are this commercial undertaking. कॉमर्स काय करतं तर डिफरंट एजन्सीज किंवा इन्स्टिट्यूशन बनवतात. त्यामध्ये जे काही प्रोड्यूस झालेले गुड्स आहेत इंडस्ट्रीमध्ये ते इंडस्ट्रीमध्येच न राहता त्या डिफरंट एजन्सीमध्ये दिले जातात आणि त्या एजन्सी थ्रू ज्या कन्झ्युमरला हवे तिथे पोचवले जातात. म्हणजे काय झालं इंडस्ट्रीमध्ये जे काही वेअरहाऊसिंग आहे किंवा जे काही स्टोरेज आहे त्याचं भार इंडस्ट्रीमध्ये राहत नाही, तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. त्यामुळे इंडस्ट्री अजून प्रोडक्ट बनवू शकते. नेक्स्ट इज ॲन आणि त्याच्यामुळे काय होतं तर टाईम जो काय आहे मागणी आल्यानंतर इंडस्ट्री प्रोडक्ट बनवून त्या कन्झ्युमरपर्यंत पोचवण्याचा जो काही टाईम आहे तो कमी केला जातो. Next is an hindrance of knowledge. Sometimes the producer who are engaged in the production of top quality and reasonable price goods may not be able to find potential customer because they don't know about their good and its usefulness.
कधीकधी काय होतं, ज्या इंडस्ट्रीमध्ये जो प्रोडक्ट बनवला जातो त्या प्रोडक्टची प्रॉपर नॉलेज किंवा त्याचा उपयोग समाजासाठी कुठच्या प्रकारे होते याबद्दलची माहिती काय इंडस्ट्री किंवा काय प्रोड्युसरला माहीत नसते. मग त्यामुळे काय होतं, तर ते लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळे बिझनेसमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतो इकॉनॉमिकल. For this reason, advertising and publicity can also be included among the function of commerce. मग त्यासाठी काय असतं, तर तुम्ही जेवढं नॉलेज त्या प्रोडक्टच्या रिलेटेड दुसऱ्याला द्याल किंवा स्वतः समजून घ्याल की त्याची गरज अजून दुसरीकडे कुठे किंवा कशी होऊ शकते त्याबद्दलचं नॉलेज तुम्ही द्याल किंवा तुमच्या प्रॉडक्टची इन डिटेल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती जर तुम्ही कन्झ्युमरपर्यंत पोचवाल तर त्याचं जे सेलिंग आहे ते जास्त होणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर पब्लिसिटी किंवा ॲडव्हर्टायझिंग करावं लागतं. तर ते कोण करतं, तो कॉमर्स या फील्ड रिलेटेड केलं जातं. द एजन्सी एंगेज इन ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी ॲक्टिव्हिटी आर कमर्शियल अंडरटेकिंग. कॉमर्समध्ये काय केलं जातं, तर डिफरंट एजन्सीज निर्माण केल्या जातात ज्या की प्रॉडक्टच्या ॲडव्हर्टायझिंग किंवा प्रॉडक्टची पब्लिसिटी करते. इज अन हिंड्रन्स ऑफ रिस्क. हिंड्रन्स ऑफ रिस्क फर्स्ट रिस्क इज रिलेटेड टू डॅमेज ऑफ स्पॉईल, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही लॉस. So during transportation of goods from one place to another place, that means place from production to that of consumption, it may get spoiled or damaged due to mishandling of the goods. This hindrance is overcome by the commerce by providing a useful service, namely proper and safe package of good so that the sum could be safely transported and stored. द रिस्क कशाची असते, तर एकतर तुम्ही वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पाठवतात. फॉर एक्झाम्पल जर एखादी ग्लासने बनलेली गोष्ट असेल किंवा गुड्स असेल ते जर कन्झ्युमरपर्यंत पोचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीपासून त्या कन्झ्युमरपर्यंत पोचवण्यासाठी किंवा पोचवताना ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन ते ब्रेक होऊ शकतं. जर तुम्ही प्रॉपर त्याला लेबलिंग किंवा प्रॉपर त्याला कवरअप केलं तर हे जे काही आहे म्हणजे ब्रेकेज किंवा स्पॉइलेज जे आहे ते कुठेतरी तुम्ही थांबू शकतात. तर कॉमर्स काय करतं, जे काही बाईंग केलेले प्रोडक्ट्स आहेत त्याला प्रॉपर पॅकेज करतं आणि सेफ एंड कन्झ्युमरपर्यंत पोचवतं. नेक्स्ट रिस्क आहे रिस्क ऑफ लॉस. सो डिस्पाइट इफिशियंट अँड क्लीन मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड पॅकेजिंग, लॉस ऑफ गुड कॅन नॉट बी रूल आउट. म्हणजे तुम्ही पॅकेजिंग करून किंवा जे काही ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुम्ही डिफरन्स करून किंवा चेंजेस करून जो काही गुड्सचा लॉस आहे तो कधीकधी होतच नाही असं म्हणू शकत नाही. तर कॉमर्स ओव्हरकम दिस हिंड्रन्स बाय प्रोव्हाइडिंग इन्शुरन्स. कॉमर्स अजून काय करतं, तर इन्शुरन्स प्रोव्हाइड करतं. जे काही प्रॉडक्ट आहेत दॅट कवर ऑफ द गुड ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज. जे काही ट्रान्सपोर्ट करताना किंवा तुम्ही स्टोरेज केलेले जे काही प्रोडक्ट आहेत त्याचा तुम्ही एक इन्शुरन्स करायचा. त्यामुळे त्याच्यामुळे जर नुकसान झालं तर तुम्हाला इन्शुरन्स ही फॅसिलिटी भेटते. देर आर व्हेरियस टाईप ऑफ इन्शुरन्स. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स असतात. जशी तुमची रिस्क असते तसे इन्शुरन्स असतात. नेमली फायर इन्शुरन्स, जर तुम्ही ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस जर जे काय ज्यातून ट्रान्सफर करताय त्याला जर आग लागली तर त्याच्यासाठी फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स अँड अदर इन्शुरन्स. The good can be insured against a specific risk on the payment of small premium. त्याच्यासाठी तुम्हाला कमी प्रमाणात जे काही आहे ते पेमेंट करावं लागतं. The companies engaged in insurance business are thus commercial undertaking. त्यामुळे ज्या काही रिस्क आहेत त्या एकतर तुम्ही प्रॉपर पॅकिंग वगैरे करून जे काही स्पॉईल होतं ते तुम्ही कवरअप करू शकता आणि तरीसुद्धा होत असेल तर तुम्ही जे काही प्रोडक्ट आहेत त्याचा तुम्ही
डिफरंट टाईप्स ऑफ इन्शुरन्स करू शकता. त्यामुळे तुमचं जे काही नुकसान आहे ते काही प्रमाणात वाचू शकतं. नेक्स्ट इज एन क्लासिफिकेशन ऑफ कॉमर्स. The commerce are mainly divided into two parts, that is trade and auxiliary to trade. Trade, internal, external. Internal again divided into two parts, wholesale, retail. External or international, that again divided into import, export, interport. Auxiliary trade, other than trade, which will be under the commerce, that is transportation, warehousing, insurance, banking, communication, advertising. So first we see the trade. The trade means buying, selling and exchange of good or service for money or money's worth. म्हणजे जे काही बाईंग, सेलिंग किंवा गुडचं जे काही एक्सचेंज केलं जातं पैशासाठी किंवा पैशाची गरज आहे म्हणून त्यासाठी जे काही सर्विसेस दिल्या जातात त्या सगळ्यांना काय म्हणतात, तर ट्रेड्स. ट्रेड्स मे बी डिस्क्राईब ॲज अ न्यूक्लियस ऑफ द कमर्शियल ॲक्टिव्हिटी. ट्रेड हा बेसिक कन्सेप्ट आहे कॉमर्सचा. डीलर ऑर डिस्ट्रीब्युटर ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स फ्रॉम द प्रोडक्शन युनिट टू द कन्झ्युमर ॲट फार ऑफ प्लेस आर नोन ॲज ट्रेडर्स. म्हणजे जे काही डिस्ट्रीब्युशन करतात, जे काही डीलर्स असतात, गुड्सचं डिस्ट्रीब्युशन करतात फ्रॉम प्रोडक्शन युनिट टू द एंड ऑफ द कन्झ्युमर डिफरंट प्लेसेसनुसार, तर त्या सगळ्यांना काय म्हणतात, ट्रेडर्स असं म्हणतात. ट्रेड आर अंडर द कॅश, अंडर द कार्ड, ऑनलाईन अँड बॅटर. बॅटर मीन्स अदलाबदल, मालाची अदलाबदल करणे. ट्रेड इज एन एनी एक्सचेंज फॉर मनी और अदर गुड्स. सो क्लासिफिकेशन ऑफ ट्रेड. ट्रेड अगेन क्लासिफाय इंटू टू पार्ट्स, होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. होम ट्रेड, that is wholesale trade, retail trade, or home trade also called an internal trade, and foreign trade is nothing but international trade or external trade. The foreign trade also classified into three parts: import, export, interport. So see one by one. First, internal trade. The internal trade is also called as home trade or domestic trade. Internal trade is a trade that happen within the boundaries of the country. Internal is word says आतमध्ये, म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही ट्रान्सपोर्ट, बाईंग, सेलिंग होतं त्या सगळ्यांना काय म्हणतात, इंटरनल ट्रेड. इट मीन्स द एक्सचेंज ऑफ गुड अँड सर्विस आर ओनली मेड विदिन द geographical boundaries of the country. The seller and buyer of the good are from the same country. सेलर पण ह्याच कंट्रीतला असतो आणि बायर पण ह्याच कंट्रीतला असतो. असे जे काही बाईंग आणि सेलिंग ह्या जो प्रोसेस होतात विद इन अ कंट्री त्यांना सगळ्यांना काय म्हणतात, इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेड सेल अँड एक्सचेंज ऑफ गुड विद इन द बाउंड्रीज ऑफ द country. Clear to all? Next is home trade, that is retail, wholesale, means internal trade. That's again classified into retail and wholesale. So what is mean retail and wholesale? Wholesale and wholesale buying of goods from producer in large quantity and selling them to retailers in small quantity. जो काही प्रोड्युसर आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ गुड्स बनतात त्यांच्याकडून तुम्ही मोठ्या प्रमाणात गुड्स विकत घेता लार्ज क्वांटिटीमध्ये आणि ते डिफरंट रिटेलरला थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. त्यांना काय म्हणतात, होलसेल किंवा होलसेलर. रिटेलरमध्ये काय होतं, सप्लाय ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ द कन्झ्युमर इन स्मॉल क्वांटिटी. जे काही त्यांच्याकडे आहे ते एंड कन्झ्युमरपर्यंत. फॉर एक्झाम्पल, होलसेलरमध्ये
500 टॅबलेट XYZ कंपनीच्या टॅबलेट आहेत, त्याच्या 500 पॅकेज होलसेलवाल्याने घेतल्या. तर होलसेलवाला काय करणार, त्याच्याबरोबर जॉईन केलेले 4 रिटेलर आहेत. तर त्या 500 पॅकेट त्या रिटेलरच्या मागणीप्रमाणे 500 पॅकेट त्या रिटेलरला डिस्ट्रीब्यूट करणार. रिटेलर काय करणार, पेशंट किंवा जो काही एंड कन्झ्युमर आहे त्याला ते टॅबलेट पाहिजे, तर तो रिटेलरकडे येणार शॉपमध्ये. तर त्याला 1 किंवा 2 लागणार. तो काही 50, 100 किंवा 500 घेऊ शकत नाही, 1 किंवा 2 लागणार. तर तो रिटेलर काय करणार, तर तो रिटेलर त्या कन्झ्युमरला 1 किंवा 2 जे काही टॅबलेट हवे आहेत ते त्यांना देणार. अंडरस्टँड टू एव्हरीवन. नेक्स्ट, इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड इज also called as foreign trade. International trade is the trade that take place between 2 or more countries. म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त कंट्रींमध्ये जी काही बाईंग आणि सेलिंगची जी काही प्रोसेस होते त्यांना इंटरनॅशनल म्हणतात. फॉरेजिंग ट्रेड इन्व्हॉल्व द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम वन कंट्री टू अनादर कंट्री और टू अदर कंट्री. एका कंट्रीकडून दुसऱ्या कंट्रीमध्ये मीन्स फॉरेन एक्सचेंज. द सेलर अँड बायर ऑफ द गुड आर फ्रॉम डिफरंट countries. That's the international trade, sale and exchange of good among different countries. Understand? So see classification of international trade. Import, export, interport. In import, purchasing of goods from supplier of the foreign country. Import करणं म्हणजे आपल्याकडे जे काही आहे, समजा इंडियाने एखादा प्रोडक्ट बनवत असेल तर तो US किंवा ऑस्ट्रेलिया ह्या कंट्रीला हवा आहे, तर तो आपण काय करतो, त्या कंट्रीला देतो. सपोज इंडियाने क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट ओपन केलं आहे आणि ते क्लॉथ तुम्हाला ऑस्ट्रेलियाला एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्ट मीन होम गुड्स जे काय आहेत, म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये जे काही गुड्स आहेत ते फॉरेन कंट्रीला देणं. आणि एक्सपोर्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये एखादी मशिनरीज प्रिपेअर केली जातात, ती मशिनरीज आपल्या इंडियाला हवी आहेत, तर त्याला इम्पोर्ट म्हणतात. म्हणजे पर्चेसिंग ऑफ गुड फ्रॉम सप्लायर ऑफ फॉरेन कंट्री. तर इंटरपोर्ट means importing of foreign produce with object of re-exporting. म्हणजे इंटरपोर्ट मीन्स पुनर्निर्यात व्यापार. म्हणजे जे काही आपण इम्पोर्ट केलेलं आहे ते परत त्यांना परत एक्सपोर्ट करण्यासाठी म्हणजे त्यांच्याकडून काही गुड्स घेतले आहेत ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये वेअरहाऊसमध्ये स्टोअर करून त्याच्यावर प्रोसेस करून त्यांना परत ते गुड्स तुम्ही सप्लाय करणार असाल, एक्सपोर्ट करणार असाल तर इंटरपोर्ट ट्रेड म्हणतात. नेक्स्ट, द ॲडव्हान्टेज ऑफ फॉरेन ट्रेड. ह्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत, तर फर्स्ट ॲडव्हान्टेज इज एन मोर प्रॉफिट. हे प्रॉफिट जास्त देतं. नेक्स्ट इज फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंजमध्ये अ कंट्री इज एबल टू अर्न व्हॅल्युएबल फॉरेन एक्सचेंज बाय एक्सपोर्टिंग इट्स गुड्स टू अदर कंट्रीज. विथ द हेल्प ऑफ फॉरेन एक्सचेंज इट कॅन परचेस गुड ऑफ इट्स नीड फ्रॉम अदर कंट्रीज. तुम्ही फॉरेन एक्सचेंजमुळे काय करू शकता, तर आपल्याकडचे जे काही आहे गुड्स ते त्यांना देऊन तुम्ही त्यांच्याकडचे चांगले गुड्स आहेत ते तुम्हाला घेऊ शकता. त्याच्यामुळे काय होतं, ह्या एक्सचेंजमुळे तुमचं जे काही इन्कम आहे, इकॉनॉमिक जी व्हॅल्यू आहे ती वाढते. नेक्स्ट, इन्क्रीज इन गव्हर्मेंट इन्कम. Increase in government income means the government
impose import and export duties on the imports and export. By this way, the government is able to earn a lots of revenue from the international trade. म्हणजे जो काही गुड्स बाईंग आणि सेलिंगचं आहे त्याच्यामध्ये जे काही मनी इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्यामुळे जे काही गव्हर्मेंटला जास्त इन्कम भेटू शकतं. तुम्ही एखादं ट्रेड विकायसाठी तुम्हाला गव्हर्मेंटची परमिशन लागते, मग त्याच्यासाठी तुम्हाला जे काही टॅक्स वगैरे आहे ते भरावं लागतं. ते कोणाकडे जातं तर गव्हर्मेंटकडे. त्याच्यामुळे काय होतं तर गव्हर्मेंटचं इन्कम वाढतं. नेक्स्ट इज ॲन इंडस्ट्रियलायझेशन. It encouraged to industrialization. Industry developed from country largely depend upon the international trade because it creates demand. म्हणजे हे काही ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या जर तुमची बिझनेसमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तरच इंडस्ट्रियलायझेशन होणार. तर ते प्रॉफिट मेनली कशामुळे होतं तर ज्या काही फॉरेन इंडस्ट्री आहेत त्याच्यामुळे मेनली होतं. जसजसं प्रोडक्शन वाढणार किंवा जसजसं तुमच्याकडे जे काय आहे त्याचं तुम्ही उत्पादन जास्त वाढवून त्याचं सेलिंग जे काही वाढत असेल तुमच्याकडनं सेल झालेलं तर तेव्हाच तुम्ही इंडस्ट्री नवनवीन डेव्हलप करू शकता. सो इट एनकरेज टू इंडस्ट्रियलायझेशन. नेक्स्ट, बेनिफिट टू consumer. In benefit to consumer of the various countries are also benefited from international trade. The variety of goods of better quality are available to them at reasonable price. It lead to raise in their standard of living. म्हणजे काय होतं जर समजा एखादी गोष्ट जी जीवनावश्यक आहे ती आपल्या कंट्रीपेक्षा दुसऱ्या कंट्रीमध्ये चांगल्या प्रकारे भेटते तर त्याच्यामुळे काय होतं की ते गुड्स ह्या दुसऱ्या कंट्रीवाल्यांना जर भेटले तर त्याच्यामुळे त्यांना जे काही हवं आहे ते त्यांना भेटतं आणि कमी पैशामध्ये ॲवेलेबल होतं. सो त्यामुळे काय होतं जी काही लिव्हिंग स्टँडर्ड आहे ती वाढली जाते कन्झ्युमरची. नेक्स्ट, कल्चरल डेव्हलपमेंट. The trade of the people of different countries come in contact with each other to international trade. They learn about each other culture qualities. म्हणजे डिफरंट जे काही कल्चर्स आहेत त्या आपल्याला समजतात. फॉर एक्झाम्पल जे काही US जे काही कल्चर आहे ते इंडियावाल्यांना अंडरस्टँड होईल आणि इंडियाचं जे काही कल्चर आहे ते US समजण्यास मदत होते. त्यामुळे ट्रेडची काही एक्सचेंज आहेत बाईंग आणि सेलिंग त्याची ग्रोथ होते. नेक्स्ट, एक्सपोर्ट ऑफ एक्सेस प्रोडक्शन. एक्सपोर्ट जो काही होतो त्याच्यामध्ये भर होते. मीन्स एव्हरी कंट्री ट्रायज टू मॅन्युफॅक्चर दोज प्रोडक्ट इन विच इट हॅज गुड स्पेशलायझेशन. म्हणजे प्रत्येक ज्या काही कंट्रीज आहेत त्यामध्ये स्पेशल आहेत ते फॉर्म करण्यासाठी किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग डिफरंट टाईपने करण्यासाठी त्याच्यापासून इन्कम वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. सो दिस एक्सेस ऑफ प्रोडक्शन ऑफ दिस प्रोडक्ट इज एक्सपोर्टेड टू अदर कंट्रीज अँड नीड्स गुड्स आर इम्पोर्टेड. सो विथ द हेल्प ऑफ फॉरेन ट्रेड अ कंट्री कॅन कन्झ्युम सच गुड विच कॅनॉट बी प्रोड्यूस बाय इट. त्यामुळे काय होतं जी कंट्री ते गुड्स स्वतः तिथे प्रोड्यूस करू शकत नाही आहे ते गुड्स त्या कंट्रीला ॲवेलेबल करून दिले जातात आणि त्यामुळे इकॉनॉमिकल जे काही आहे इकॉनॉमी ती प्रत्येक देशाची प्रत्येक कंट्रीची वाढण्यास मदत होते. फायझिंग एक्सपोर्ट ऑफ एक्सेस प्रोडक्शन. नेक्स्ट, अवेलेबिलिटी ऑफ ऑल टाईप्स ऑफ गुड. ह्याच्यामुळे काय होतं तर प्रत्येक टाईप्सचं गुड्स असतात इझिली अवेलेबल फ्रॉम अदर कंट्रीज विच आर नॉट अवेलेबल इन अवर कंट्री. अँड प्रॉफिट जे काही आहे ते देतं म्हणजे इकॉनॉमिकल ट्रेड आपलं वाढवतं. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेज.
First is an mutual dependence. The dependence in the trade on the other countries somewhat creates serious problem. जर तुम्ही एखाद्या कंट्रीवर डिपेंडच असाल, तुमच्यापासून जे काही तुमच्या रुटीन जीवनातल्या जे काही दैनंदिन जीवनातल्या जे काही वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या कंट्रीपासूनच घ्याव्या लागतात, तर ह्या काही म्युच्युअल डिपेंडन्स असेल तर काही प्रमाणामध्ये हे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. नेक्स्ट इज ॲन शॉर्टेज ऑफ गुड इन कंट्री. जर टू अर्न मोर प्रॉफिट, sometimes the traders prefer to sell a good to other countries than their own countries. This may be result to shortage of good within the country. जास्त इन्कम वाढवण्यासाठी काय जे काही प्रोड्युसर असतात ते काय करतात, तर फॉरेन एक्सचेंज जो काय आहे तो वाढवतात, म्हणजे वेगवेगळ्या कंट्रींना आपले जे गुड्स फॉर्म होतात ते देतात. त्यामुळे काय होतं, स्वतःच्या कंट्रीमध्ये जे गुड्स लागणार आहेत त्या गुड्स त्यांची शॉर्टेज निर्माण होतं. नेक्स्ट इज ॲन इन्सेंटिव्ह टू कोलोनायझेशन. इन्सेंटिव्ह टू कोलोनायझेशन मीन्स इंटरनॅशनल ट्रेड एनकरेज द कोलोनायझेशन. कोलोनायझेशन इज नथिंग बट, म्हणजे त्याला वसाहत असं म्हणतात. म्हणजे इन्सेंटिव्ह टू कोलोनायझेशन म्हणजे वसाहत जी काही आहे त्याला प्रोत्साहन दिलं. इंटरनॅशनल ट्रेडमुळे काय होतं, तर कोलोनायझेशन जी काही वसाहत आहे ती नवनवीन डेव्हलप व्हायला मदत होते. द डेव्हलप कंट्रीज ऑलवेज ट्राय टू ग्रॅब अँड रूल अंडर डेव्हलप कंट्रीज अँड फॉरेन ट्रेड इज टूल फॉर डुईंग दॅट. म्हणजे ज्या काही डेव्हलप कंट्रीज आहेत त्या ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्याच्याकडून जास्त जिथे वसाहत होते त्याकडून घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे द डेव्हलप ज्या काही कंट्रीज आहेत तर ते काय करतात, तर त्याच्यावर काबा म्हणजे आपल्यावर अवलंबून त्यांनी राहिलंच पाहिजे अशी सिच्युएशन कधीकधी निर्माण करतात. सो नेक्स्ट इज ॲन एक्सपोर्टेशन. ऑल द कंट्रीज आर डिपेंड ऑन ईच अदर इन इंटरनॅशनल ट्रेड. सगळ्या कंट्री इंटरनॅशनल ट्रेडवर डिपेंड आहे. अशी कुठची कंट्री नाही की त्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट बनले जातात. देर इज नो कंट्री इन द वर्ल्ड विच कॅन मीट ऑल इट्स रिक्वायरमेंट ऑन इट्स ओन. सो दिस डिपेंडन्स लीड टू ॲन एक्सप्लॉयटेशन ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज बाय द डेव्हलप कंट्रीज. म्हणजे जे काही शोषण केलं जातं दुसऱ्या कंट्रीपासून ते काही प्रमाणात इंटरनॅशनल ट्रेडमुळे वाढतं. नेक्स्ट, बॅड इफेक्ट ऑन इकॉनॉमी. जर दुसऱ्या कंट्रीपासून तुम्हाला गुड्स भेटत गेले तर स्वतःच्या कंट्रीमध्ये जे काही उत्पादन केलं जातं प्रोडक्टचं तर त्यांचं उत्पादन कुठेतरी थांबतं आणि त्यामुळे इकॉनॉमिकल डिस्टर्बन्स येतात. तर वन कंट्री अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द अदर कंट्री थ्रू इंटरनॅशनल ट्रेड. त्यामुळे स्वतःची जी काही कंट्री आहे त्याच्यामुळे त्याचं जे काही उत्पन्न आहे ते कमी होतं. कारण तुम्ही जर समजा सगळेच प्रोडक्ट जर दुसऱ्या कंट्रीपासून घ्यायला गेलात तर त्याचा इकॉनॉमी वाढते, आपल्या कंट्रीची नाही. कारण आपण त्यांना जेवढे पैसे आहेत ते त्यांना देतो, सो त्यांची इकॉनॉमी वाढते, आपली नाही. त्यामुळे काय होतं, बॅड इफेक्ट ऑन इकॉनॉमी. इफेक्ट्स ऑन culture. There are so many goods which are not suitable in accordance with our culture and tradition, etc. The import of these goods affect our culture and civilization. म्हणजे जे काही गोष्टी आहेत त्या आपल्या कल्चरमध्ये किंवा आपल्या ट्रॅडिशनमध्ये त्या मॅटर नाही करत, पण इंटरनॅशनल ट्रेडमुळे काय होतं ते त्याचं इन्कम हे वाढलं जातं. त्यामुळे कुठेतरी कल्चर हिंड्रन्स किंवा कल्चरमध्ये इफेक्ट होतो.
The fear of dumping. The fear of dumping, the development countries start selling their product at very low price. As a result, the industry in the underdeveloped countries closed down. After that, they started charging higher price. Means जे काही डेव्हलप कंट्रीज आहेत ते काय करतात, तर त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते लो प्राईसने देतात दुसऱ्या कंट्रीला. त्यामुळे काय होतं, ज्या इंडस्ट्री ज्या डेव्हलप अजून नाही आहेत किंवा डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यामधल्या ज्या काही कंपनीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्या स्लो डाऊन होतात किंवा क्लोज होतात. त्यांचं इकॉनॉमी आहे ती कमी होते. त्या बंद झाल्यामुळे काय करतात नंतर, तर ज्या काही डेव्हलप कंट्री आहेत त्या अगेन त्याचे जे चार्जेस आहेत ते वाढवतात. त्यामुळे काय होतं, आपण एखाद्या कंट्रीवर डिपेंड राहतो. सो फिअर ऑफ डम्पिंग. नेक्स्ट इज फॉरेन कॉम्पिटिशन. इन फॉरेन कॉम्पिटिशन, this country or the country producing similar type of goods have a compete to each other in international market. Developing countries faces this problem as these are unable to compete with other development or developed countries. म्हणजे ज्या अंडर डेव्हलप आहेत किंवा प्रॉपर डेव्हलप झालेल्या कंट्री नाही आहेत, तर ज्या डेव्हलप कंट्री आहेत त्या काय करतात, तर डेव्हलपिंग कंट्रीमध्ये जे काही प्रोडक्ट फॉर्म होतात ते आपणही बनवायला सुरुवात करतात. त्यामुळे काय होतं, कॉम्पिटिशन होतं. आणि अशा कॉम्पिटिशनमुळे जे डेव्हलपिंग कंट्री आहेत किंवा अजूनही डेव्हलप झालेल्या कंट्री नाही आहेत त्याच्यामुळे काय होतं, त्यांना नुकसान होतं. नेक्स्ट, ॲक्टिव्हिटीज रिव्हॉल्विंग अराउंड ट्रेड. द ट्रेड aid to trade or function of commerce or branches of commerce we can say. म्हणजे तुम्हाला जर असं क्वेश्चन आला की aid to trades or function of commerce, discuss the function of commerce, discuss the branches of commerce, तर ते activities revolve around the trade or different aids of trade. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर फर्स्ट ट्रान्सपोर्ट, सेकंड वेअरहाउसिंग, थर्ड बँकिंग, fourth insurance, fifth packaging and advertising and publicity. So let's see one by one. First, transport. It is the process of carrying the goods and the persons from one place to another. Transport, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून एखादी गोष्ट हलवणे म्हणजे काय, त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट. This assists trade by the moving goods from the place of its production to location where they are to be sold for consumption. जिथे बनत आहे तिथून ते गुड्स नेऊन ज्याला हवं आहे, गरज आहे तिथे ते नेऊन पोचवणं, त्याला काय म्हणतात, ट्रान्सपोर्ट. तर टाईप्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट हा वेगवेगळ्या प्रकारे होतो. आपण पहिल्या एका स्लाईडमध्ये पाहिलं आहे, लँड, वॉटर आणि एअर थ्रू. तर लँडने कसं होतं की रोड किंवा रेल्वे ज्या काय आहेत त्याच्यातून ट्रान्सपोर्ट केला जातो. बाय वॉटर रिव्हर, सी, कॅनल्स असतात त्याच्यानुसार. आणि एअरवे ट्रान्सपोर्ट केला जातो. नेक्स्ट, वेअरहाउसिंग किंवा त्याला म्हणतात स्टोरेज. द प्लेस वेअर गुड्स आर स्टोअर. वेअरहाउसिंग रिमूव्स हिंड्रन्स ऑफ टाईम्स. स्टोअर केल्यामुळे जो काही टाईम आहे मॅनेज व्हायला त्याचा जो हिंड्रन्स आहे तो कमी होतो. इट गुड्स मे बी सप्लाय टू द कन्झ्युमर ॲट अँड व्हेन रिक्वायर्ड. म्हणजे जेव्हा कन्झ्युमरला त्या गुड्सची गरज असते तेव्हा ते त्याला अवेलेबल करून दिलं जातं थ्रू वेअरहाउसिंग. नेक्स्ट, टाईप्स ऑफ वेअरहाउसेस. डिफरंट टाईप्स ऑफ वेअरहाउसेस. प्रायव्हेट वेअरहाउसेस, पब्लिक वेअरहाउसेस, बॉन्डेड वेअरहाउसेस. Private warehouses. The private warehouses owned by big companies or single manufacturing unit for the storage of their own stocks. जिथे फक्त आपले जे काही इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट फॉर्म होत आहेत ते स्टोअर केले जातात. त्या ज्या काही प्रायव्हेट असतात पर्सनली तिथे प्रोडक्ट्स ठेवले जातात
त्या सगळ्यांना काय म्हणतात, प्रायव्हेट वेअरहाऊसेस. नेक्स्ट इज अन पब्लिक वेअरहाऊसेस. स्टोरेज फॅसिलिटी टू द जनरल पब्लिक फॉर अ सर्टन चार्ज. म्हणजे जिथे जे गव्हर्मेंटचं असतं, जे पब्लिकसाठी अवेलेबल करून दिलं जातं, तिथे तुम्ही जर एखादे प्रोडक्ट किंवा गुड्स तिथे स्टोअर करणार असाल तर तुम्हाला काहीतरी चार्ज असतात, तर ते चार्ज देऊन तुम्ही तिथे स्टोअर करू शकता. त्या सगळ्या वेअरहाऊसेसना काय म्हणतात, पब्लिक वेअरहाऊसेस. नेक्स्ट इज अन बॉन्डेड वेअरहाऊसेस आर लायसन टू ॲक्सेप्ट इम्पोर्ट गुड्स फ्रॉम स्टोरेज युनिट. द पेमेंट ऑफ कस्टमर ड्युटीज आर मेड. मीन्स बॉन्डेड वेअरहाऊसेसमध्ये काय होतं, तर तुम्ही जे काही प्रोडक्ट तुम्ही इम्पोर्ट करणार आहात, तर ते ठेवण्यासाठी तुम्हाला एखादा बॉन्ड टाईप असं करावं लागतं. तर ते जे काही लायसन्स आहेत ते दिले जातात काही वेळासाठी आणि त्याच्यामध्ये पेमेंट घेतलं जातं ऑफ कस्टम ड्युटीज. नेक्स्ट, मग ह्या वेअरहाऊसेसची गरज काय आहे? द स्टोरेज ऑफ गुड्स इज नेसेसरी. गरज काय आहे स्टोरेज किंवा वेअरहाऊसिंगची? टू मेंटेन स्टॅबिलिटी इन प्राईस. प्रत्येक प्रोडक्ट जे आहे ते म्हणजे जेव्हा मागणी असेल तेव्हा त्याचा जास्त आणि जेव्हा मागणी कमी असेल तेव्हा ते कमी पैशात विकणं असं होऊ नये. प्रत्येक प्रोडक्ट जो काही बनवला जातो त्याची प्राईस ही सेम राहावी म्हणून. नेक्स्ट, to ensure the availability of goods throughout the year in spite of the fact that the same grows or it's produced only during the particular season. Example, tincture of orange is manufactured when orange are available but it is available in market throughout the year. म्हणजे जे काही तुम्ही ऑरेंज ज्यूस वगैरे घेता ते तुम्हाला जेव्हा ऑरेंज ॲवेलेबल होतील नेचरमध्ये तेव्हाच मिळणार आहे का? तर तसं न करता थ्रू आउट द इयर ते अवेलेबल व्हावं त्यासाठी तुम्ही वेअरहाऊस बनवता. नेक्स्ट, देर इज अन ऑलवेज टाईम गॅप बिटवीन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड इट्स सबसिक्वेंट सेल. टू एन्श्युअर कंटिन्यू अवेलेबिलिटी ऑफ द गुड द मार्केट इज अ प्रॉपर स्टोरेज इज इसेन्शियल. म्हणजे त्या तुम्हाला जेव्हा गरज आहे किंवा तो जेव्हा प्रोडक्ट बनवणार आहे किंवा बनवला जात आहे मागणीनुसार तेव्हाच तो बनवावा किंवा तेव्हाच तो मार्केटमध्ये यावा असं काही नाही. तो जेव्हा त्याची अवेलेबिलिटी आहे तेव्हा तो प्रत्येक कन्झ्युमरपर्यंत पोचावा यासाठी मार्केटमध्ये वेअरहाऊसेसची स्थापना केली. नेक्स्ट, सर्टन गुड्स सच ॲज ड्रग्स, केमिकल अँड फूड्स एक्सेट्रा आर रिक्वायर्ड टू बी प्रॉपरली स्टोरेज अँड प्रिव्हेंट देअर डिस्ट्रक्शन ऑर डॅमेज. आणि जे काही गुड्स आहेत, ड्रग्स, केमिकल्स अशा प्रकारचे, तर ते प्रॉपरली स्टोअर केले जाते, त्याची प्रॉपर केअर करावी आणि ते जर एक्सपायर झाले असेल त्याचं डिस्ट्रक्शन किंवा ते डॅमेज झाल्यानंतर ते ज्यांची काही विल्हेवाट आहे ती व्यवस्थित लावावी यासाठी वेअरहाऊसेसची स्थापना केली जाते. अँड इट ऑल्सो हेल्प्स टू मेंटेन अन ॲडिक्वेट सर्व्हिस ऑफ स्टॉक अँड to eliminate the possibility to delay in receiving the further stock of good in time as a result delay in transportation. म्हणजे तुम्ही समजा डिफरंट प्लेसेसमध्ये तुमचे जर वेअरहाऊसिंगची स्थापना केली तर ट्रान्सपोर्ट जो काही होतो त्याला तुम्ही कुठेतरी कंट्रोलमध्ये आणू शकता. म्हणजे सपोज दिल्लीवरून जर महाराष्ट्रात एखादी गोष्ट आणायची असेल दिल्लीवरून महाराष्ट्रात ती आणेपर्यंत तर ट्रान्सपोर्टसाठी खूप वेळ लागतो. त्याच्यापेक्षा तुम्ही दिल्लीवरून मुंबईमध्ये जर एखादी गोष्ट तुम्ही तिथे स्टोअर केली असेल तर मुंबईवरून म्हणजे मुंबई म्हणून आतमध्ये कुठेही महाराष्ट्रात पोचवायचं असेल तर ते इझिली अवेलेबल करून गेलं जातं. नेक्स्ट, बँकिंग. The banking is a hindrance of the finance is removed by banking. Next, a large amount of money is required from the production and marketing of goods and services. Banking mainly removes the finance and the credit.
These days, a business unit are mostly engaged in large-scale production, often anticipating sufficient demand of their goods, so it may not be possible for the owner to have an required financial all by himself. म्हणजे एखादा प्रोडक्ट बनवायचं असेल लार्ज क्वांटिटीमध्ये तर त्याच्यासाठी तुमच्याकडे मनी लागतो. तर तो जो काही मनी आहे तो तुमच्याकडे स्वतःकडे एवढा पैसा असेलच असं नाही. तर तो जो काही हिंड्रन्स आहे तो बँकिंगमुळे फायनान्शियल हिंड्रन्स आहे तो बँकिंगमुळे रिमूव्ह केला जातो. तर ते कसं तर मॉडर्न टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन रिक्वायर ह्यूज इन्व्हेस्टमेंट इन द प्लांट अँड मशिनरी. अ लॉट ऑफ फंड्स आर नीडेड टू रन द बिझनेस स्मूथली. त्याच्यासाठी डिफरंट फंड्स लागतात. नवनवीन टेक्निक्ससाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतात मशिनरीमध्ये. द बँकिंग सिस्टीम प्रोव्हाइड द डिफरंट सर्विस टू कन्झ्युमर किंवा कस्टमर. इट प्रोव्हाइड्स लोन अँड ॲडव्हान्स फॉर परचेस फॉर रॉ मटेरियल अँड मशिनरी. ते लोन देतं त्याच्यामुळे ॲडव्हान्स भेटतं तुम्हाला किंवा ते ॲडव्हान्स अवेलेबल करून देतं रॉ मटेरियल आणि मशिनरीसाठी. इट ऑल्सो प्रोव्हाइड ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. अ फ्रीम इज permitted to overdraft against its current account on the payment of a reasonable interest rate. लोन झाल्यामुळे तुम्हाला जे काही अकाउंटमध्ये पेमेंट किंवा फंड जे काही तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात. इट अलाउ द फॅसिलिटी ऑफ डिस्काउंट ऑफ बिल्स. डिस्काउंटिंगची जी प्रोसेस आहे बिल्समध्ये ती कॉमर्स किंवा बँकिंगमुळे भेटली जाते. द बिल्स आर एक्सचेंज अँड परचेज बाय इट ॲट देअर फेसेस व्हॅल्यू लेस इंटरेस्ट फॉर देअर एक्सपायर्ड पिरियड अप टू देअर डेट ऑफ मॅच्युरिटी. म्हणजे तुम्ही काही कालावधीसाठी जो काही इंटरेस्ट आहे तो तुम्ही भरू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कधीतरी तुम्ही जर जे लोन घेतलं आहे ते लवकर फेडलं तर त्याच्यामुळे तुम्हाला कन्सेशन भेटतं. आणि त्याच्यामुळे जो काही तुम्ही फेस करता प्रॉब्लेम मनी लेस असल्यानंतरचा तर तो ओव्हरकम केला जातो. तुम्ही जर काही कालावधीसाठी जर ते लोन फेडू नाही शकला तर तुम्हाला ती मॅच्युरिटी डेट आहे ते तुम्ही वाढवून घेऊ शकता. ते लोन पुढे काही काळासाठी तुम्ही वाढवून घेऊ शकता. इट ॲक्ट्स ॲज अन एजंट फॉर द कस्टमर ॲट्स रिगार्ड कलेक्शन ऑफ बिल्स, चेक, डिव्हिडंड एक्सेट्रा. ते तुमच्या जे काही फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या थ्रू कॉमर्स. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट करायची गरज नसते. ते कलेक्शन बिल्स कलेक्शन एक्सेट्रा जे काय आहे ते त्याच्यामध्ये कॉमर्स इन्व्हॉल्व केलं जातं. इट किंवा बँकिंग थ्रू केलं जातं. इट प्रोव्हाइड फॉरेन एक्सचेंज, इश्यूइंग लेटर ऑर क्रेडिट एक्सेट्रा. दिस गिव्हिंग असिस्टंट टू फॉरेन ट्रेड. त्यात बँकिंगमुळे फॉरेन जे काही ट्रेड्स आहेत त्याची पण भर होते. अ लार्ज फायनान्स रेस्ड फॉर ओन सोर्स, कमर्शियल बँक, शेअर्ड इन नेचर, फायनान्शियल इन्स्टिट्यूट केले. नेक्स्ट इज एन इन्शुरन्स. इन्शुरन्स तुम्ही इन्शुरन्स एखाद्या गोष्टीचं का काढता तर इन्शुरन्स रिमूव्ह द हिंड्रन्सेस ऑफ रिस्क. आपण फर्स्ट हिंड्रन्सेसमध्ये बघितलं आहे रिस्कमध्ये. एनी बिझनेस ॲक्टिव्हिटी एंटेल्स व्हेरियस टाईप ऑफ रिस्क. द रिस्क मे बी आयदर in fire, accident, theft, storm, floods, earthquake, price to reduction, changes in demand, supply condition, etc. So for that insurance is a main for every risk. So insurance party in the event of suffering specific loss in the business, loss suffered as a result of different risk, that is fire, floods, accident, loss of goods, etc. can be covered through insurance. The insurance may be following types, that is life insurance, general insurance, marine insurance, fire insurance. The life insurance provide for the payment of an stipulated sum of the money to the
insured person on expiry of the specified number of year on or his or her earlier death. म्हणजे तुम्ही जिवंत असताना जो काही तुमचा रिलेटेडचा जो इन्शुरन्स आहे तो केल्यानंतर तुम्ही मेल्यानंतर तुमची डेथ झाल्यानंतर तुम्ही जे काही ते इन्शुरन्ससाठी पे केलेलं आहे ते पेमेंट तुम्ही मेल्यानंतर तुमच्या फॅमिलीला भेटतं. त्या इन्शुरन्सला काय म्हणतात, लाईफ इन्शुरन्स. फॉर सिक्युरिंग अ लाईफ द इन्शुरन्स विल डन, दॅट इज लाईफ इन्शुरन्स. नेक्स्ट इज fire insurance. The insurance company undertake to make a payment equal to the value of goods lost or damage suffered the result of fire. जर एखाद्या आगीमुळे किंवा आग लागल्यामुळे ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन किंवा काहीतरी गोष्टीमुळे तर जर प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्या गुड्सचा जर फायर इन्शुरन्स असेल तर आग लागल्यानंतर जे काही फायर इन्शुरन्ससाठी जे काही पे केलेलं आहे ते तुम्हाला ते गुड्स डॅमेज झाल्यानंतर लॉस झाल्यानंतर भेटतं. त्या सगळ्याला काय म्हणतात, फायर इन्शुरन्स. मरीन इन्शुरन्स रिस्क कवर्ड द लॉस ड्युरिंग द इन्शुअर्ड व्हेसल्स कॅरो पॅसेंजर ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन ऑन द हाय सी. म्हणजे थ्रू द मरीन जर ट्रान्सपोर्ट होत असेल आणि त्याच्यामुळे काही गोष्टींमुळे जर लॉस झाला असेल तर त्या सगळ्यांना त्या इन्शुरन्सला काय म्हणतात, मरीन इन्शुरन्स. द जनरल इन्शुरन्स कवर द रिस्क ऑफ लॉस ड्यू टू देअर ऑफ आर स्पेसिफिक हॅपनिंग्स. जनरल इन्शुरन्समध्ये जर कुठच्याही गोष्टीसाठी तुम्हाला इन जनरल जर कुठच्याही गोष्टीमुळे तुम्हाला जर लॉस होत असेल तर त्याचा जर तुम्ही इन्शुरन्स काढला असेल त्याला जनरल इन्शुरन्स असं म्हणतात. नेक्स्ट इज अ packaging. Packaging refers to the wrapping, crafting, filling and compression etc. of goods. Packing is a concern with the package of different products, creation and designing of proper. It also ensures the supply of product of right quantity, right quality and weight to the consumer. Mainly packing refer to the wrapping, crafting, filling and compression of goods. गुड्स फॉर्म झाल्यानंतर ते ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्ही जे काही वरून पॅक करता ते सगळ्या प्रोसेस कशामध्ये येतात, पॅकिंगमध्ये. डिफरंट प्रोडक्ट पॅकिंगसाठी त्याला क्रिएशन लागतं, डिझाईन असतं. तुमचं जर प्रोडक्ट ॲट्रॅक्टिव्ह असेल तर तुमचं प्रोडक्ट जास्त मार्केटमध्ये विकला जातं. त्याच्यासाठी पॅकिंग हे मेन इम्पॉर्टंट आहे. इट also ensure the supply of जे काही सप्लाय केलेलं आहे त्याची क्वांटिटी राईट आहे की नाही, क्वालिटी राईट आहे की नाही, वेट आहे ते इन्श्युअर करतं इन पॅकिंग. नेक्स्ट फंक्शन ऑफ पॅकिंग. मेनली काय करतं पॅकिंग, का असावं किंवा का करावं किंवा काय गरजेचं आहे. इट प्रोटेक्ट द प्रोडक्ट फर्स्ट, मोस्ट इम्पॉर्टंट. कम्युनिकेट सिम्बॉलिकली. तुम्हाला एखादा मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही तो सिम्बॉल देऊ. फॉर एक्झाम्पल एखादं मेडिसिन असेल त्याच्या तिथे RX लिहिलेलं असतं, बरोबर, तो सिम्बॉल आहे. तर ते सिम्बॉलिकली तुम्ही थ्रू पॅकिंग सगळ्यांपर्यंत पोचवू शकता. इट प्रोव्हाइड कस्टमर कन्व्हिनियन्स. गुड पॅकिंग असेल ठीक आहे, प्रॉपर आहे. जर खराब असेल तर तो कस्टमर घेणार नाही. त्यामुळे कस्टमर कन्व्हिन्स करायला मदत होते. इट प्रमोट द प्रोडक्टची वाढ किंवा प्रोडक्टचं इन्कम आहे ते वाढण्यासाठी मदत होते. नेक्स्ट ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी removes the hindrance of knowledge of information gap about the availability and use of goods between trader and consumer. ज्या काही ॲडव्हर्टायझिंग तुम्हाला एखादा प्रोडक्ट आहे तो जर तुमचा प्रोडक्ट जास्तीत जास्त माणसांपर्यंत पोचवायचा असेल, ज्याला त्याची गरज आहे त्याच्यापर्यंत पोचवायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. मेनली काय करतं आपण हिंड्रन्समध्ये पाहिलं, नॉलेज. जे काही नॉलेज आहे रिगार्डिंग त्या प्रोडक्टच्या रिगार्डिंग ते ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटीमुळे रिमूव्ह होण्यास मदत होते किंवा तो जो काही गॅप आहे ॲब्सेन्स ऑफ नॉलेजचा
तो कुठेतरी मेंटेन केला जातो बाय ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. द मेन ऑब्जेक्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग इज टू क्रिएट डिमांड अँड इन्क्रीज द सेल. ते पाहिलं आहे तुम्ही, सेल आणि डिमांड त्या प्रोडक्टची वाढण्यासाठी मेनली ॲडव्हर्टायझिंग केलं जातं. द व्हेरियस मेथड यूज फॉर ॲडव्हर्टायझिंग, कुठच्या मेथड वापरण्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. टी व्ही, रेडिओ, न्यूजपेपर, मॅगझिन्स, वॉल पोस्टर, पॅम्पलेट्स, फ्री सॅम्पल्स, ट्रेड फेअर्स, एक्झिबिशन, बलून्स अँड विंडो डिस्प्ले. विंडो डिस्प्ले, तुम्ही मेडिकल शॉपमध्ये गेल्यानंतर त्या शॉपच्या समोर काहीतरी अशा पोस्टर्स लावलेले असतात, त्या सगळ्यांना काय म्हणतात, विंडो डिस्प्ले. The majority of pharmaceutical products are ethical products and they are directly advertised is prohibited according to Drug and Magic Remedy Objectionable Act. जे काही मेजॉरिटी ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत ते इथिकल प्रोडक्ट आहे, मग त्यांची जी डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती कुठेतरी ऑब्जेक्शनल आहे. म्हणजे सगळ्याच ज्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहेत त्यांची तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करू शकत नाही. जे अकॉर्डिंग टू ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्टमध्ये जे बसत नाही त्या ऑब्जेक्शनेबल ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट आहेत त्यांची सोडून तुम्ही जे काही ड्रग्स आहेत, फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आहेत त्यांची तुम्ही ॲडव्हर्टाईज करू शकतात. हाऊएव्हर जनरल ऑर होम रेमेडीज प्रोडक्ट सच एज पेन बाम, इन्हेलर, आयोडेक्स, अँटीसेप्टिक क्रीम अँड अदर प्रोडक्ट विच डू नॉट रिक्वायर द प्रिस्क्रिप्शन, मीन्स इन शॉर्ट OTC जे काही ड्रग्स आहेत or the counter for their purchase can be advertised by any of the direct method of advertising. जे काही ड्रग्स आहेत किंवा जे आपण जनरलमध्ये वापरतो OTC प्रोडक्ट त्यांची तुम्ही डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट करू शकता. पण जर एखाद्या अँटी कॅन्सर वगैरे ड्रग तर त्याला गव्हर्मेंटची परमिशन लागते तुम्हाला एखादा ड्रग जर ॲडव्हर्टाईज करायचा असेल तर.